हॅलो मित्रांनो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, नवोदयची परीक्षा जवळ आली आहे. 20 जानेवारीला परीक्षा असणार आहे आणि आता आपण त्याची जी तयारी आहे ती सुरू करत आहोत. आजपासून आपण या विषयीचे छान-छान व्हिडिओ बनवणार आहोत. चला करूया सुरुवात. या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर बघा. प्रश्न असा आहे, 409 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती? सांगा बरं कोणती असेल तर? कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्या. लहानात लहान संख्या. अंक काय काय दिलेत बघा या ठिकाणी मित्रांनो. या ठिकाणी 4, त्यानंतर 0 आणि त्यानंतर 9. अंक दिलेत 3च आणि विचारलं काय आहे? म्हटलं आहे की 5 अंकी संख्या तयार करा. बघा 5 अंकी संख्या तयार करूया. कोणती होईल या ठिकाणी? तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे आणि लहानात लहान म्हटल्यामुळं या ठिकाणी काय करायचं आपल्याला जो 0 अंक आहे तो जास्त वेळा घ्यायचा. जसं इथं ठिकाणी 4, 0, 1, 2, 3 वेळा घेतला आणि या ठिकाणी 9. या ठिकाणी आपली काय झालं आहे 40,009 हे आपल्याकडे आले पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी ही संख्या बघा मोठी आहे, ही तर खूपच मोठी आहे आणि ही पण मोठी आहे. ह्या सगळ्यामध्ये लहान हीच संख्या दिलेली म्हणजे उत्तर हे असणार आहे. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न काय म्हणतोय? 80, 60 आणि हे 48 यांचा लसावी काढायचा आहे. या ठिकाणी 3 संख्या दिली यांचा लसावी काढायचा आहे. तर लसावी कसा काढला जातो? या ठिकाणी एक पद्धत आहे लसावी काढण्याची, ती म्हणजे मूळ अवयव पद्धत. आपण ही मूळ अवयव पद्धत वापरू आणि याचा लसावी काढूया. मूळ अवयव पद्धतीनं कसा लसावी काढणार? या ठिकाणी बघा. माझ्याकडे लक्ष द्या, मी करून दाखवतो तुम्हाला. तर या ठिकाणी आपण बघणार आहोत. सुरुवातीला 16, त्यानंतर या ठिकाणी 80 आणि 48 या तिघांना सुद्धा आपल्याला भाग द्यायचा आहे. कोणत्या संख्येने भाग द्यायचा? तर या ठिकाणी आपण बघूयात. बघा इथे आता लक्ष द्या. सगळ्यात आधी छोट्या-छोट्या संख्येपासून सुरू करायचं असतं. मग छोटी संख्या कोणती घेऊ आपण या ठिकाणी? तर 2 न सुरू करू. हे बघा 2 दिसतंय का तुम्हाला हा कलर? आणि बे आठी 16, त्यानंतर बे एक बे, बे 0 0, या ठिकाणी बे 2 4, बे चौक 8. त्यानंतर आपण या ठिकाणी बे चौक 8. तर आता बघा पुन्हा 2 न भाग जातो. बे चौक 8, बे 2 4, बे 0 0, बे एक बे, बे 2 4. त्यानंतर पुन्हा या कोणत्या संख्येने भाग जातो? 2 ने जातो. बे 2 4, बे एक बे, बे 0 0, बे सक 12. पुन्हा 2 ने भाग जाऊ शकतो. बे एक बे, बे पंचे 10, बे त्रिक 6 आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर या ठिकाणी 5 आणि 3 राहिलेत. हे पण इकडे घेऊन टाकू आपण समोर. 5 1 5, 3 राहिले. 3 1 3. तर सगळ्या संख्येमध्ये 1 1 1 आलेलं आहे. मग या ठिकाणी बघा बेदुने याचा गुणाकार करून घ्यायचा, उत्तर तुमचं येऊन जाईल. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 5 आणि 3. या ठिकाणी 5 गुणिले 3 बघा. बेदुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16. या ठिकाणी 16 आलेत आणि गुणिले 5 गुणिले 3, 16 पंचे 80, 80 गुणिले 3, 8 त्रिक 24 म्हणजे 240. बघा या ठिकाणी कोणत्या पर्यायामध्ये 240 दिसते तुम्हाला? पर्याय क्रमांक 3. तुमचं उत्तर बरोबर आहे 240. चला समजला का प्रश्न? समजला असेल तर रोज क्लासला या. या ठिकाणी आता परीक्षा जवळ आली आहे. आपण रोजच्या रोज समजून घेणार आहोत कशा पद्धतीने क्लास करू शकतो, चांगल्या पद्धतीने कसे प्रश्न समजून घेऊ शकतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा काय म्हटलं आहे. छान असा प्रश्न आहे. प्रवासापूर्वी एका कारचे मीटर काय सांगते? 6, 7, 8.3 किलोमीटर दाखवतं. प्रवासानंतर ते 913.5 दाखवतं. काय दाखवतं? 913.5. तर या कारने किती अंतर पार केलं? सिंपल वजाबाकी करायची, तुमचं उत्तर येऊन जाईल. कशी करणार? या ठिकाणी 5 मधून 3 गेले, 2 राहिले, दशांश खाली दशांश, 1चा करा 0, हातचा द्या, 13 2 8 गेले. या ठिकाणी 5 राहिले, 0तून 7 जात नाहीत, या 9चे 8 करूया, 10तून 7 गेले 3 आणि 8तून 6 गेले 2, 235.2. कुठे आहे बरं? बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी बघा. एका मोटरसायकलची किंमत समजते का नाही तुम्हाला? चॅट बॉक्समध्ये मला सांगा. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्समध्ये दे. बघा प्रश्न काय आहे. 7,220 रुपये आहे. एका मोटरसायकलची किंमत 7,220 रुपये आहे. तसेच एका स्कूटरची किंमत 3,750. त्याच्या स्कूटरच्या 3,750 जास्त आहे. तर दोन्हीची मिळून किंमत किती असेल? दोन्हीची विचारली, लक्षात घ्या आता.
महत्त्वाचा प्रश्न आहे, वेगळा प्रश्न आहे, समजून घ्या जरा कसं करायचं. तर सध्या मोटरसायकलची किंमत बघू आपण. मोटरसायकलची किंमत दिली आहे 7,250. स्कूटरची किंमत किती आहे? याच्यापेक्षा एवढी जास्त आहे. मग ही मोटरसायकलची किंमत, स्कूटरची किंमत काढू आपण. स्कूटरची किंमत काढण्यासाठी 7,250 अधिक ही किंमत 3,750 घ्यावे लागतील. बेरीज करूया. 0 या ठिकाणी 5 आणि 5 10, 0 हात चाला 1, 7 आणि 1 8 आणि 2 10चं 0 हात चाला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11. म्हणजे स्कूटरची किंमत आहे 11,000. मग या ठिकाणी ही मोटरसायकलची किंमत आता जर आपण लिहिली, या ठिकाणी स्कूटरची किंमत 11,000 रुपये आहे. यांची बेरीज करून घेऊ बघा. या ठिकाणी 0ला 0, 5ला 5, 2ला 2, 7 आणि 1 8 1, 18,250. कुठे आहे बरं? पर्याय क्रमांक 1 मध्ये. चला बघा, समजलं का तुम्हाला? अशा प्रकारे 5 प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. मित्रांनो, आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी रोज मिळणार आहेत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.